पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गावात जाण्यासाठी मुख्य असलेल्या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं बाळापूर तालुक्यातील खिरपुरी या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं असल्यानं गावकऱ्यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात येतोय। बसस्थानक पासून गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर गत 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज मितीला रस्त्यावर चिखल पसरलेला आहे। तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डेही पडलेले असल्यानं खड्ड्यात पाण्याचे डबके साचत आहे। त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तसेच रस्त्यालगत दोन्ही बाजूला नागरिकांचे वास्तव्य आहे, त्यामुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे बसस्थानकाला लागूनच विद्यालय आहे, त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शालेय सत्र सुरू झाल्यावरती विद्यार्थ्यांना रस्त्यावरील निर्माण होत असलेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे रस्त्यावर मुरुम टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना सुद्धा त्या बाबतीत काहीच हालचाली होत नसल्याचं नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय। दुरावस्था झालेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्याची गणेश मोरे, सुरेश मेहरे, त्याचबरोबर देवानंद शिरसाट, अनिल कांबळे, प्रदीप गवई, गजानन राऊत, सुरेश वाडकर आदी नागरिकांकडून मागणी करण्यात येते। खिरपुरी गावचा हा मेन रस्ता आहे। 5-6 वर्ष झाले हा रस्ता असाच आहे। किती लोक जाणं येणं करतात, पण या रस्त्याकडे ग्रामपंचायतचं काहीच लक्ष नसल्यामुळे हा रस्ता 5-6 वर्ष झाले असाच आहे। याच्यावर या रस्त्याकडे ग्रामपंचायत लक्ष देईल का? सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.